पैठण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे नगरसेवक तुषार पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली। तसेच नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा विद्या कावसानकर यांनी नगर परिषदेच्या आवारात आयोजित पदग्रहण समारंभात नगराध्यक्ष पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला। या समारंभास आमदार विलास भुमरे यांची प्रमुख उपस्थिती होती। माँ जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून पार पडलेल्या या कार्यक्रमात दूध संघाचे संचालक नंदलाल काळे, नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा भारे, उपजिल्हाप्रमुख विनोद बोंबले, माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी, राष्ट्रवादीचे आप्पासाहेब निर्मळ, भाऊसाहेब तरमळे, अक्षय जायभाय, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड यांच्यासह सर्व नगरसेवक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार विलास भुमरे यांनी पैठणकर नागरिकांनी शिवसेनेच्या उमेदवारांवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही देत नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवकांनी नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात असे आवाहन त्यांनी केले। नगराध्यक्षा विद्या कावसानकर यांनी शहरातील पाणी पुरवठा, स्वच्छता आणि वीज पुरवठा या समस्या प्राधान्याने सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला। खासदार संदीपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नगरसेवक व शहरवासियांना विश्वासात घेऊन स्वच्छ, सुंदर आणि विकसित पैठण घडवण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले। तसेच शहरात येणाऱ्या पर्यटक व भाविकांना चांगल्या सुविधा देऊन पैठणचा नावलौकिक वाढण्याचे आश्वासन त्यांनी दिले। यावेळी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष तुषार पाटील, नगरसेवक विलास अडसूळ, कविता शेखर शिंदे, वीर करकोटक, स्नेहल सूर्यकांत धुपे, राजश्री राजू गायकवाड, ईश्वर दगडे, सुनील रासने यांच्यासह पैठणकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।